काश्मीर विलो. क्रिकेट प्रेमींसाठी हा शब्द नवीन नाही आहे. भारतातल्या सगळ्या क्रिकेट प्लेयर्सची पहिली बॅट काश्मीर विलोने तयार केलेली असेल. काश्मीर विलो आणि इंग्लिश विलो असे दोन प्रकारच्या बॅट्स आहेत. काश्मीर विलो स्वस्त आणि इंग्लिश विलो महाग. काश्मीर विलो जड तर इंग्लिश विलो हलकी. काश्मीर विलो मेड इन इंडिया तर इंग्लिश विलो मेड इन UK. आपला आणि या विलो प्रकाराचा एवढाच काय तो संबंध. काश्मीर विलो कुठून येतं, कसं येतं, बॅटची इंडस्ट्री यावर किती अवलंबून आहे आणि सध्या काश्मीर विलोसाठी कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत. दिस एपिसोड इज डेडिकेटेड टू ऑल क्रिकेट लवर्स. विलो हे एका प्रकारचं झाड आहे ज्याचा वापर बॅट्स, बॉक्सेस आणि हँडीक्राफ्ट गोष्टींसाठी केला जातो. हे झाड ब्रिटिशांनी 19व्या शतकात भारतात आणले. काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात हे झाड आपल्याला पाहायला मिळते. ही प्रक्रिया अनंतनागच्या आजूबाजूच्या जंगलात किंवा वुलर लेकच्या आसपास असणाऱ्या विलो झाडाच्या लाकूड तोडण्यापासून सुरुवात होते. सुमारे 15 वर्षे जुन्या आणि 34 इंचापेक्षा जास्त गर्थ म्हणजेच परीघ असलेल्या झाडांची निवड केली जाते. खोडावर जितके जास्त वर्तुळं असतील तितके झाड जुने आणि मजबूत असते. नंतर लाकूड ब्लॉक किंवा बॅट आकाराच्या तुकड्यांमध्ये कापले जाते, ज्याला क्लेफ्ट्स असं म्हणतात, आणि 6 महिन्यापर्यंत सूर्यप्रकाशात सुकवण्यासाठी एकावर एक रचून ठेवले जाते, जेणेकरून त्यातला मॉइश्चर म्हणजेच ओलावा निघून जातो आणि ती लाकडं स्ट्रॉंग आणि ड्युरेबल होतात. नंतर लाकडाला आकार देण्याचं काम केलं जातं, ज्यात सँडपेपर आणि एक लहान मशीनचा वापर केला जातो. क्लेफ्ट भट्टीवर ठेवण्यापासून ते पॉलिशिंगपर्यंत तब्बल 30 टप्प्यातून हे लाकूड जातं. काश्मीरमधून दरवर्षी 35 लाख क्रिकेट बॅट इतर राज्यांमध्ये निर्यात केल्या जातात. 100 कोटीहून अधिक वार्षिक उलाढालीसह क्रिकेट बॅट उद्योग काश्मीरमधील हजारो लोकांना उपजीविका पुरवतो. बॅट्सचे मोठमोठे कारखाने पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये आहेत. 1970च्या मध्यापर्यंत बरेच लाकूड या उत्पादन केंद्रांमध्ये पोचायचे. राज्य सरकारला लाकडाचे महत्त्व आणि उद्योगाची क्षमता लक्षात येताच बाहेर विकल्या जाणाऱ्या क्लेफ्टच्या संख्येवर मर्यादा आणल्या. सध्या जम्मू अँड काश्मीर विलो प्रोहिबिशन ऑन एक्सपोर्ट्स अँड मूव्हमेंट ॲक्ट 2000 अंतर्गत क्लेफ्ट्स बाहेरच्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट्स करण्यावर बंदी आहे. पण तब्बल 25 लाखाहून अधिक क्लेफ्ट्स हे इल्लिगली बाहेरच्या राज्यांमध्ये स्मगल केले जातात, ज्यामुळे जम्मू काश्मीरमधली बॅट इंडस्ट्रीला नुकसान झेलावं लागत आहे. क्रिकेट बॅट्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पंजाबमधील बॅट उद्योगाने मूळ किमतीपेक्षा 5 पट जास्त असलेल्या तस्करीत विलो क्लेफ्ट्सची खरेदी सुरू ठेवल्यास त्यांचा नैसर्गिक मृत्यू होईल, असे स्पोर्ट्स एक्सपर्ट्सना वाटते. म्हणूनच पंजाबमधले बॅट इंडस्ट्रीज जम्मू काश्मीरच्या सरकारला हा बॅन काढण्यासाठी विनंती करत आहेत. काही सरकारी अधिकाऱ्यांच्या संगमताने विलो क्लेफ्ट स्मगलिंग केले जाते, असे एका पंजाबमधल्या बॅट मॅन्युफॅक्चररला वाटते. हा झाला एक पॉईंट ज्यात दिसून येतं की बॅट इंडस्ट्री जम्मू काश्मीर असो किंवा पंजाब जनरलच सध्या प्रॉब्लेम्समध्ये आहे. आता बघूयात की जम्मू काश्मीरमध्ये पर्यावरणामुळे बॅट इंडस्ट्रीवर काय परिणाम होणार आहे. 1929 नंतर विलोच्या झाडांची लागवड वुलर लेक भोवती सुरू केली. पण बॅटसाठी या लाकडाची डिमांड 1983ला आपण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वाढली. क्रिकेटच्या बॅट्स आणि बॉक्सच्या निर्मितीसाठी सोशल फॉरेस्ट्री अंतर्गत 1961मध्ये तलाव परिसरात विलोच्या झाडाची लागवड सुरू केली. ते 2002 पर्यंत चालू राहिले. काही वर्षांमध्ये वृक्षारोपण सुमारे 27 स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच 21 लाख झाडे एवढे वाढले. या वृक्षारोपणामुळे तलावात खूप प्रमाणात गाळ साठला आहे. यामुळे त्या लेकची पातळी आणि पाण्याची क्वालिटी कमी होत गेली. तुम्ही गुगल मॅपचा स्ट्रीट व्ह्यू वापरून वुलर लेक पाहू शकता. त्यात बऱ्याच प्रमाणात हिरवा गाळ आपल्याला सहज दिसतो. 1911 साली या लेकचा एरिया 158 स्क्वेअर किलोमीटर इतका होता. 2007 पर्यंत हा 45%ने कमी झाला आणि 87 स्क्वेअर किलोमीटर इतका झाला. वुलर लेक ही आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे.
जम्मू काश्मीरमधले 60% मत्स्य उत्पादन वुलर सरोवरातून होते. मत्स्य उत्पादनावर साधारण 32,000 फॅमिलीज आणि 37 गावं अवलंबून आहेत. 10 वर्षांपूर्वी तिथले फिशरमॅन दररोज 15 ते 20 किलो मासे पकडायचे. हल्ली ते फक्त 2 ते 5 किलो पकडू शकतात. सरोवरातील अनेक माशांच्या प्रजाती गेल्या काही वर्षात नाहीशा झाल्या आहेत किंवा धोक्यात आल्या आहेत. यामुळे त्यांचे इन्कम देखील खूप घसरले आहे. वुलर लेक हे वॉटर चेस्टनट या झाडासाठी पण खूप प्रसिद्ध आहे. जम्मू काश्मीरमधले 90% वॉटर चेस्टनट या भागातून मिळते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात लोकांना वॉटर चेस्टनट काढायला परवानगी आहे. पण या महिन्यात हिवाळा असल्यामुळे लेक 24 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत आटते. अशा उथळ पाण्यांमध्ये त्यांना वॉटर चेस्टनट मिळत नाहीत. मासे आणि वॉटर चेस्टनट व्यतिरिक्त या लेकमध्ये असंख्य प्रमाणात पक्षी पाहायला मिळतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची संख्या देखील कमी झाली आहे. पक्ष्यांची लोकसंख्या 2020मध्ये 1,20,000 होती, जी 2021मध्ये 707ला आली आहे. घनकचरा आणि गाळ ओरिजिनल सोर्सपासून काढणे हा तलावाला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. कारण हा गाळ पुढे झेलम नदीला सुद्धा प्रदूषित करत आहे. सरोवराची पातळी वाढवण्यासाठी राज्य सरकारने 7.4 स्क्वेअर किलोमीटरवर असलेली 5 लाख विलोची झाडे तोडण्याची योजना आखली आहे. झाड तोडण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. यामुळे एक्सपर्ट्समध्ये एकमत अजूनही झालेलं नाही आहे. पण एका लेटेस्ट रिपोर्टनुसार राज्य सरकार ती झाडे तोडणार असल्याचं स्पष्ट आहे. पर्यावरणाचा विषय आत्तापुरता बाजूला ठेवला तर आपण पाहू शकतो की या ॲक्शनमुळे बॅट इंडस्ट्रीवर काय परिणाम पडू शकतो. जरी आज वुलरभोवती असलेली सगळी झाडे तोडणार नसले तरी पुढे कधीतरी असे निर्णय सरकारांना घ्यावे लागतील. या इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटने विलो प्लांटेशन इतर ठिकाणी वाढवायला हवं. काश्मीर विलोला आता GI टॅग देखील मिळाला आहे, ज्यामुळे यात थोडा फरक पडू शकेल. पण 15 ते 20 वर्षांचा अवधी सध्याच्या युगात फार मोठा असल्याने कोणीही स्वतःहून विलोचं प्लांटेशन करत नाही. त्यामुळे हे प्लांटेशन्स वाढवण्यासाठी सबसिडीज देण्याची आवश्यकता आहे असंही लोकांना वाटतं. बऱ्याच बॅट्सचे मॅन्युफॅक्चरिंग सध्या पॉप्युलर किंवा बांबूच्या झाडांनी केले जात आहे. पण हे टेम्पररी सोल्युशन्स आहेत, कारण ह्या बॅट्स प्रोफेशनल लेवलवर वापरू शकत नाहीत. क्रिकेट हा भारतात वेगळा धर्म मानला जातो. ग्लॅमर आणि खेळाच्या एक्साइटमेंट पलीकडे अशा काही गोष्टी होतील किंवा ऑलरेडी होत आहेत हे ऐकून खरंच विचित्र वाटतं. निसर्ग, आर्थिक फायदा आणि खेळ याचा समतोल कसा साधायचा यावर एक उत्तर असं कधीच नसणार आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.